श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्यास योग ओव्या 126 ते 150. श्री गणेशाय नमः. म्हणोनी अविद्या जात नाथिले, ते तिहींची साच दाविले, जिही सुख बुद्धी घेतले विषय दुःख. जे खरे ज्ञानी आहेत त्यांनी जगात विषय भोगात खरे सुख नाही, ते दुःखदायक आहे हे ज्ञात करून द्यावे. या कारणी गा सुभटा, हा विचारिता विषय वोकठा, तू झणे कही या वाटा, विसरोणी जाशी. म्हणून हे अर्जुना, जो शहाणा आहे त्याने या विषयांच्या वाट्यास जाऊ नये. पै विरक्त पुरुष, त्यजिती का पैसे विष, निराशा त्या दुःख, दाविले नावडे. जो ज्ञानी पुरुष आहे त्याने विषय सुख हे दुःखमय आहे हे जाणलेले असते. तो त्याबाबत पूर्णपणे निरीच्छक असतो. विषयांना विष मानून त्यांच्यापासून विरक्त कसे राहायचे हे अशा ज्ञानी विरक्त पुरुषाने आपल्या वर्तनातून जगास दाखवून द्यावे. ज्ञानियांच्या हनठाई, याची मातुही किरणाही, देही देह भावे जिही, स्ववश केले. ज्ञानी माणसाकडे या विषय सुखाची वार्ता सुद्धा नसते, कारण त्यांनी ते देहात जरी असले तरी देहधर्म आपल्या म्हणजेच विवेकाच्या ताब्यात ठेवलेला असतो. जयांते बाह्याची भाष, नेनिजेची निशेष, अंतरी सुख एक आधी. ज्यांना आत्मसुखाचा लाभ झाला आहे असे जीव हे विषयाची कधी गोष्टच काढत नाहीत. परी ते वेगळे पण भोगिजे, जैसे पक्षी फळ चुंबिजे, तैसे नभे ते विसरिजे, भोगिते पणही. पार्था, आणखी एक गोष्ट नीट समजून घे. हा आत्मानंद भोगण्याची सुद्धा एक रीत आहे. आता ती कशी असे विचारशील तर जसे पक्षी फळाची चव घेताना भोगतेपणा म्हणजेच त्या फळाची गोडी चाखणारा मी हे विसरतात. भोगी अवस्था एके उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेसी घे आणटी गाढेपणे. त्या आत्मसुखाचा अनुभव भोगण्याची जी एक वृत्ती तयार होते ती देहातला अहंकार दूर करते, द्वैत बाजूला सारते. तेव्हाच आपले आपणच त्या आत्मसुखात रममाण होऊन जातो. तिये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी, वेगळे न दिसे. त्या जीवशिवाच्या आलिंगनात न कळतच एकरूप येते, ऐक्य घडते. पाणी पाण्यात मिसळले की त्याचे वेगळेपण राहत नाही. त्याचप्रमाणे जीव शिव ऐक्याच्या भेटीत जीवाचे जीवपण वेगळे राहत नाही. का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती तिये. जसा आकाशातला वारा दूर झाला की आकाश आणि वायू दोन्ही एकरूप होतात, त्याचप्रमाणे वृत्ती आणि आत्मा एक झाला की जीवाचे जीवपण वेगळे राहत नाही. ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणू जरी एक होय, तरी तेथ साक्षी कवणू आहे, जाणते जे. आणि ज्यावेळी याप्रमाणे द्वैतभाव हा पूर्णपणे लयास जातो त्यावेळी ते ऐक्य जाणणारा दुसरा कोणीतरी वेगळा हा भाग सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणोनी असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणाची पावले स्वभावे, आत्मा राम. हा सर्व भाग अनुभवाचा प्रचितीचा आहे. तो शब्दांनी सांगण्या किंवा समजावण्यासारखाही नाही. त्यामुळे आत्मप्रचितीशिवाय त्यावर उगाच बोलण्यात काय अर्थ नाही. जे ऐसेनी सुखे मातले, आपण पांची आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ ओतले, साम्य रसाचे.
ज्या साधक, उपासक आणि अभ्यासकांना ही गोष्ट पूर्णपणे कळली, समजली आहे, ज्यांनी तो सुखानंद अनुभवला आहे, तेच त्या ब्रह्मानंदात मग्न होऊन राहतात. ते जीव म्हणजे ब्रह्मानंदाचे जणू काही दुसरे पुतळेच निर्माण केलेत असे मी मानतो. ते आनंदाचे अणुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. असे साधक हे आनंदाचे पुतळे, स्वसुखाचे अंकुर किंवा आत्मबोधाच्या खेळात रंगून जाणारे खेळगडीच असतात. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्माविद्येचे. ते जणू विवेक विचाराचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर परब्रह्म विद्येचे सुशोभित झालेले अवयवच असतात. ते सतत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वाणीसी काई. ते सत्वत्वाचे सात्विक, चैतन्याचे प्रतिरूप असतात. हे असे ज्ञानेश्वर विविध उपमा देऊन वर्णन करत असतात. तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात, बाबा ज्ञानदेव, अरे त्या ज्ञानी पुरुषाचे किती वर्णन करशील, आता हे पुरे कर, तो मूळ कथाभाग सांग. तू संत सत्वनी रतसी, तरी कथेची से न करिसी, की निराळी बोल देखसी सनागर. तुझे काय आहे? तू एकदा का साधू सज्जनांची स्तुती करायला लागलास की तुला भान राहत नाही. त्या वर्णनात मूळ कथा मागे पडते. तू त्या निर्गुण परब्रह्माच्या रूपवर्णनातच रंगून जातोस. परी तो रसातिशयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. परंतु आता हे वर्णन पुरे आणि मूळ गीताबोध काय तो निवेदनास पुढे घे. ऐसा श्री गुरुचा अवाईला, निवृत्तीदासासी पातला, मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला, तेची ऐका. सद्गुरू निवृत्तीनाथ यांचेकडून अशी सूचना मिळताच ज्ञानदेव पुढे सांगू लागतात. ते म्हणतात, श्री कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते आता ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकस रातळूची घेतला जिही, मग स्थिरा उणी तेही तेची जाहले. तो म्हणाला, अर्जुना, ज्यांनी आत्मसुखाच्या डोहात बुडी घेतली आहे ते पार खाली तळाशी जाऊन तिथेच स्थिर होतात. अथवा आत्मप्रकाशाचे चोखे, जो आपण पेंची विश्व देखे, तो देहेंची परब्रह्म सुखे मानू येईल. किंवा ते आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने आपल्या ठाईच विश्व पावतो. तो देहात जरी असला तरी तो परब्रह्मरूप आहे असे तू खुशाल समज. जैसा चोकारे परम, ना ते अक्षर निसीम, जिये गावीचे निष्काम अधिकारिये. ते साक्षीत्वाने निरीक्षक असतात, त्यांनाच ते अति उत्तम अविनाशी सुख प्राप्त होते. ते महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. ते सुख अशा महर्षीसाठी राखून ठेवलेले असते. ते विरक्त वृत्तीच्या अभ्यासकाच्या वाट्याला येते. तो निरंतर ब्रह्मानंदाचा ठेवा हा अशाच आर्ता जीवासाठी जणू काही राखून ठेवलेला असतो असे समज. जिही विषयांपासोनी हिरतले, चित्त आपुले आपण जितिले, ते निश्चित जेत सुतले चेती चिना. ज्यांनी आपले मन हे विषयांपासून मुक्त केले आहे, जे खऱ्या अर्थाने विवेक वैराग्याने वृत्तीपासून जागे झालेले आहेत, ते लोक परत तिथे रमत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा. हे पांडवराज,
हे असे पुरुष म्हणजे आत्मज्ञानाचे कैवल्य रूप परमेश्वरच आहे असे तू मान. ते ऐसे कैसे निज हाले, जे देहीचे ब्रह्मात्व आले. हे पुससी तरी भले, संक्षेपे सांगो. आता तू जर मला ते देहात असताना सुद्धा असे ब्रह्मवासी कसे झाले, तर त्याही बाबत मी तुला आता जो भाग संक्षेपाने सांगतो तो तू ऐकून घे. जय जय राम कृष्ण हरी.